नमस्कार. आज आपण कंबाईन ग्रुप बी 2023 प्रश्नपत्रिका यामधील काही गणिताचा आपण अभ्यास करणार आहोत. त्यापैकी आपण पहिलं गणित पाहू की वर्तुळाचे क्षेत्रफळ 100 सेमी असेल आणि त्याच वर्तुळाचा परिघ 100 सेमी असेल तर खालीलपैकी कोणती त्या वर्तुळाची त्रिज्या असेल. तर इथं जर पाहिलं तर आपण वर्तुळाचं क्षेत्रफळ आणि परिघ सारखंच आहे. हे थोडक्यात आपल्याला या ठिकाणी हे 100 दिसते, इथं पण 100 दिसते. तर आपण आता हे त्याची त्रिज्या काढायची आपल्याला या ठिकाणी. तर आता पहा आता कशी त्रिज्या काढायची या ठिकाणी. परिघाचं सूत्र काय आहे? परिघ बघा, परिघाचं सूत्र आहे 2 पाया आर आणि क्षेत्रफळाचं वर्तुळाच्या क्षेत्रफळाचं सूत्र आहे पाया आरचा वर्ग. हे दोन्हीचे क्षेत्रफळ 100 असल्यामुळे हे दोन्ही काय सारखं आहे. आता जर आपण याची किंमत टाकली 2 गुणिले पायाची किंमत 22/7 गुणिले आर माहित नाही आपल्याला काढायचे. हे पायाची किंमत 22/7 गुणिले आरचा वर्ग म्हणजेच आर गुणिले आर. आता जर आपण सोडवायला गेलो तर हे 22/7 आणि 22/7 काढतात. इथं हे एक आर कटलं, हे एक आर कटलं, इथं राहिलं काय 2 आणि इकडे काय राहिलं आर. आर म्हणजे त्रिज्या आणि आपल्याला काय काढायचं होतं त्रिज्या. त्याचं उत्तर येईल आपला पर्याय क्रमांक 2. आता बघा पुढचा प्रश्न की एका दुकानदाराने 15 शर्ट्स 2340 रुपयास विकल्यास त्याला 60 रुपये तोटा झाला, तर प्रत्येक शर्टची आपल्याला काय काढायची खरेदी किंमत काढायची या ठिकाणी. आता बघा जर आपण पाहिलं तर 2340 रुपयाला जर ही विक्री किंमत आहे, विकल्यानंतर किती तोटा व्हायलाय 60 रुपये तोटा व्हायलाय. बघा ही 2340 ही विक्री किंमत आहे आणि 60 रुपये हे काय व्हायलाय तोटा. या दोन्हीची जर बेरीज केली तर आपल्याला काय भेटल खरेदी किंमत भेटल. 6 आणि 4 10 ला 0 हाताला 1 3 आणि 1 4 म्हणजे 2400 काय या शर्टची खरेदी किंमत आहे. पण त्यांनी आपल्याला विचारले काय की प्रत्येक शर्टची खरेदी किंमत किती असं विचारले. आपण शर्ट किती खरेदी केलेले 15, तर हे 2400 ला काय करायचं मग या 15 ने भागा. 15 एक 15 15 एक 15 24 मधून 15 गेले उरले 9, इथे झाले 90 15 सखी 90 आणि हे 0 जशास तसा. म्हणजे एका शर्टची खरेदी किंमत आपल्याला किती आहे तर 160 रुपये या ठिकाणी आपल्याला लक्षात येते. बघा आता त्यानंतर पुढचा प्रश्न काय की बाबा 0.1 गुणिले 0.1 गुणिले 0.1 अधिक 0.02 गुणिले 0.02 गुणिले 0.02 भागविले 0.2 गुणिले 0.2 गुणिले 0.2 अधिक 0.04 गुणिले 0.04 गुणिले 0.04. हे जर आपल्याला काढायचं असेल तर याच्यामध्ये काय दिसेल आपल्याला की एचा घन अधिक बीचा घन अशा पद्धतीचं आपल्याला गणित दिसत आहे. आणि याच्यामध्ये दशांश दिसते, हे काढायला थोडंसं किचकट जाईल, तरी आपण काय करू सरळ सरळ काढण्याचा प्रयत्न करू. बघा जर 1चा घन केला तर किती येणार आहे 1च येणार आहे. आणि इथे जर बघितलं तर दशांश नंतर किती अंक आहेत 1 2 3 अंक आहेत. म्हणजे 3 आकडा सोडून दशांश 1 2 3 दशांश 0 हे याचा येईल घन. आणि 2चा जर घन केला तर किती येईल 8. इथं बेरजेचं चिन्ह. इथं जर बघितलं तर दशांश नंतर किती आकडे 1 2 3 4 5 6 1 2 3 4 5 6 दशांश 0 हे आपलं वरच्याचं उत्तर येईल. आणि जर खालच्याचं जर केलं तर काय येणार आहे इथं बघितलं तर 2चा घन 8 किती आकडे सोडून दशांश 1 2 3 1 2 3 झाले दशांश 0. आणि ह्या 4चा घन 64 इथं पण किती आकडे सोडून दशांश 2 आणि 2 4 आणि 2 6 हे 2 3 4 5 6 दशांश 0 इथं बेरजेचं चिन्ह. तर आता आपण याची जर बेरीज केली सॉरी इथे एक 0 जास्त झालेला आहे कट करतो मी 3 आकडे सोडून दशांश. आता याची जर बेरीज केली तर हे एक किती नंबरला 1 2 3 नंबरला आहे. तर बघा 0.00 हे एक 3 नंबरला येईल 0.08 ही वरच्याची बेरीज झाली. खालच्याची जर बेरीज केली तर बघा ही 8 3 नंबरला येतील 0.008 मध्ये किती राहिली 0 1 2 6 4 कॅल्क्युलेशन आपण सरळ सरळ करू. आता ह्याचे जर दशांश नंतरचे जर अंक बघितले तुम्ही तर वरी पण 6 आहेत आणि खालती पण 6 आहेत म्हणजे दशांश कॅन्सल होऊन जाईल. राहिलं वरी किती 1008 आणि खाली 8 सॉरी इथे एक 0 जास्त झालेला आहे 1 2 3 4 5 6 7 आकडे व्हायलेत. तर हे याच्यातलं एक पण 0 कॅन्सल आहे. खाली येईल 8064. आता याची जर काटाकाटी केली तर बघा 1001 1000 1008 8000 आणि 8 1 8 8 8 64 म्हणजे वर 1चा भाग बसवला आणि खाली 8चा. ह्याला जर काटाकाटी केली तर बघा 1ला काय भाग जात नाही, प्रथम 0चा भागातला इथं दशांश दिला की ते 0 येईल
8 एक 8 उरले 2 दशांश नंतर भाग जात नाही इथं 0 येते 8 दोन्ही 16 उरले 4 इथं 40 झाली 8 पंचे 40 अशा पद्धतीने एक पर्याय नंबर 2 येऊ शकतो. किंवा हे असं जर थोडं किचकट वाटत असेल तर गणितीयदृष्ट्या जरी बरोबर नसलं तर आपण लॉजिक लावू शकतो. कसा इथं जर बघितलं बघा वरी दशांश तर इथं पण 3 अंक आहेत, इथं पण 3 अंक आहेत, हे दशांश कट होऊन जातील. इथं जर बघितलं तर इथं दशांश नंतर किती अंक आहेत 6 आहेत, इथं पण 6 आहेत. म्हणजे जर बघितलं तर वरी आणि खाली दशांश नंतरचे अंक बरोबर आहेत म्हणून दशांश आपण डायरेक्ट कॅन्सल केला. लॉजिक दृष्ट्या सांगतो मी 1 चा घन येईल 1 डायरेक्ट आणि 2 चा घन येईल 8 छेदामध्ये 2 चा घन 8 अधिक 4 चा घन 64 याची जर बेरीज केली तर 8 आणि 1 9 आणि 64 आणि 8 झाले 72 9 1 9 9 8 72 परत किती आलं 1/8 याच्या एवढं चालू होतं आणि काटाकाटी जर केली आपण तर उत्तर किती येईल आपलं पर्याय नंबर 2 असं पण आपण शॉर्टकटमध्ये लॉजिकली दृष्ट्या काढू शकतो. त्यानंतर आता पुढचा प्रश्न बघा 3 व्यक्तीच्या आजच्या वयाची बेरीज 72 वर्ष आहे व 7 वर्षापूर्वी त्यांच्या वयाचे गुणोत्तर 4x जसे 6 जसे 7 असे होते तर त्यांचे आजचे वय किती. आता आपल्याला कधीच वय काढायचं आहे हे आजचं वय काढायचं आहे, आजचं वय काढायचं आपल्याला या ठिकाणी आणि हे जे गुणोत्तर दिले ते कधीचे 7 वर्षापूर्वीचे आणि हे जे वय दिले वयाची बेरीज जी दिली किती दिली आजची दिली. तर आता बघा आपल्याला हे गुणोत्तर कधी 4x याच्यात जर 7 अधिक केलं ते आजचं वय झालं. त्याचप्रमाणे किती दुसरं काय 6x ह्याच्यात जर 7 वय अधिक केले की हे आजचं वय झालं. तिसरं काय हे 7x ह्याच्यामध्ये 7 अधिक केलं की हे आजचे वय झाले आणि तिघाचे बेरीज केल्यानंतर बरोबर किती बेरीज येणार आहे 72 या ठिकाणी येणार आहे. तर आपण या तिघाची बेरीज करू 7 1 7 7 2 14 7 3 21 आणि 4 आणि 6 4 10 7 17 हे x जसा तसा म्हणजे 17x अधिक 21 बरोबर ह्याची बेरीज किती येणार आहे 72. आता बघा हे 17x जागेवर राहणार हे बेरजेतले 21 इकडे बरोबरच्या पलीकडे गेले काय होणार वजाबाकीत जाणार. बघा 2 मधून 1 गेला 1 7 मधून 2 गेले 5 म्हणजे 17x बरोबर किती येणार 51. तर 17 बरोबर किती येईल आता बघा x हे या दोन्हीमध्ये गुणाकार आहे इकडे बरोबरच्या पलीकडे गेले की भागाकारात 51 भागिले 17 17 1 17 17 3 51 x बरोबर किती आले 3. आपल्याला हे तिघाची कधीचे वय काढायचे आता आजचे वय काढायचे तर बघा x बरोबर 3 आले. आता ह्या पहिल्याचं वय किती येणार 4 गुणिले 3 4 त्रिकोण 12 अधिक 7 किती येईल 19. हे पहिल्याचं वय 19 आज आपण जर पाहिलं तर पहिल्यांदा 19 ऑप्शन फक्त पर्याय क्रमांक 3 हे डायरेक्ट निघू शकते उत्तर. आणि दुसऱ्याच्या वर काय होणार साइन त्रिक 18 18 आणि 7 किती झाले 25 आणि इथं बघा 7 x ची किंमत किती आलेली आहे 3 7 त्रिक 21 आणि हे 7 28 बघा पर्याय नंबर डायरेक्ट आपला भेटून 3 नंबरचा भेटून जातो या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की एका माणसाने बँकेकडून 12% सरळ व्याजाने कर्ज घेतलेले आणि 3 वर्षानंतर त्याने 5400 सरळ व्याज फेडले तर त्याने घेतलेल्या कर्जाची रक्कम किती. म्हणजे हे जे फेडलेले आहे त्यांनी काय फेडले या ठिकाणी हे व्याज फेडलेले आपल्याला काढायचं आहे काय मुद्दल काढायची किंवा मुद्दल किती घेतलं तर बघा हे सरळ व्याजाचं सूत्र काय आहे ते बघा सरळ व्याज बरोबर म गुणिले द गुणिले क म्हणजेच मुद्दल गुणिले दर गुणिले कालावधी. तर बघा आपल्याला काय व्याज किती फेडले त्यांनी 5400 या ठिकाणी सरळ व्याजच्या खाली सरळ व्याज द्या छेदामध्ये 100 आहे सॉरी छेदामध्ये 100 घेतलं ठीक आहे. आता आपल्याला व्याज किती पडले 5400 हे काही सरळ व्याजच्या खाली सरळ व्याज 5400 घेतलं बरोबर मुद्दल काय माहीत नाही म्हणून मुद्दलच्या जागी मग जशा फसवलेलं दर किती आहे दर आहे 12% तर हे 12 घेतले आणि मुदत किती 3 वर्ष हे 3 जशाच टिकणे छेदामध्ये 100. आता बघा हे 5400 आपल्या जागावर राहिले तिनेच हे सोडवल्यानंतर आपल्याला हे भेटणार आहे. बघा आता मुद्दल काढायचे हे भागाकारातले इकडे बरोबरच्या अलीकडे आणले काय होतील वर गुणाकारात जाते बरोबर इथं राहील फक्त आपल्याला मुद्दल काढायचे तर मुद्दल राहील हे वरचे गुणाकारातले बरोबरच्या अलीकडे आणलं की भागाकारात जातील इथं होईल 12 गुणिले 3 सोडायचं. आता 12 ने कायला भाग जात नाही 3 न घाला 3 1 3 3 1 3 बघा 3 1 3 3 1 3 उरले 2 3 8 24 हे 2 शून्य कटले याला 6 न 18 ला याला भाग जातो 6 2 12 साइन त्रिक 18 इथं 2 शून्य जशा तसे 2 1 2 2 5 10 आणि हे शून्य म्हणजे वर इकडे राहिलं 300 गुणिले 50 इकडे राहिलं आपलं मुद्दल ठीक आहे 5 त्रिक 15 1 2 3 शून्य
म्हणजे आपलं मुद्दल किती असेल 15,000. पर्याय नंबर 3 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. आता बघा पुढचा प्रश्न की बाबा 16,000 रुपये किमतीच्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% काय होते, कमी होते आणि दर 2 वर्षानंतर त्याची किंमत किती होईल म्हणते. तर बघा पहिल्या वर्षी 5% कमी होणार आणि दुसऱ्या वर्षी पुन्हा परत जी किंमत राहिली त्याची परत 5% काय होईल की कमी होईल. म्हणजे आपल्याला याचं काय करायचं, चक्र वाढवायचं ना, सूत्र काढता येते. बघायचं सूत्र काय, ए म्हणजे रास बरोबर मुद्दलला पी गुणिले कंसामध्ये 1 अधिक आर छेद 100 कंसाच्या बाहेर एन म्हणजे मुदत. तर बघा आपल्याला पी किती सांगितलं, तर पी म्हणजे मुद्दल सांगितले 16,000. सॉरी, इथं काय करायचं, आपली किंमत कमी व्हायली म्हणून इथं घ्या, घसारा व्हायला कमी व्हायली म्हणून इथं वजा घ्या. ठीक आहे, 16,000 कंसामध्ये 1 वजा, आता दर किती, आर म्हणजे 5%, 5%ने कमी व्हायली 5/100 कंसाच्या बाहेर इथं 2. आता बघा 100 × 100 वजा 5 95 येते, म्हणजे 16,000 गुणिले 95/100 असं किती वर्ष, हे 1 वर्ष आणि हे 2 वर्ष मुदत आहे म्हणून 2 झाल्या, 95/100. आता ह्याला जर दोन्हीला 5 ने भाग दिले तर 19चा भाग बसेल, 19 आणि इथं होईल 20चा. इथं 5 दोन्ही 10, 5 0 0, 5 1 5 उरले 4, 5 9 45, म्हणजे ते 16,000 गुणिले 19/20 गुणिले 19/20. ठीक आहे, तर हे काय करा, आता हे 0 कटला, हे 1 कटला, इथला कटला, इथला कटला, 2 1 2 2 8 16 0 इथला, 2 1 2 2 4 8 0 इथं राहिले 40, इथं 19 गुणिले 19, तर 19चा वर्ग 361 गुणिले किती राहिले 40, 4 1 4, 4 6 24 ला 4 हातचे आले 2, 4 1 12 आणि 2 14 आणि इथला 0 जसाच तसा. जर आपण त्या यंत्राची किंमत दरवर्षी 5% कमी केली तर 2 वर्षानंतर ती वस्तू केवढ्या, ते यंत्र किती रुपयाला होईल, 14,440 रुपयाला त्याचं यंत्र आपल्याला भेटेल या ठिकाणी. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एका आगगाडीचे भाडे काय होते, 20% वाढवले आणि पुन्हा सलग 2 महिन्यात काय केलं त्यांनी, 10% आणि 25% वाढवले. तर सुरुवातीच्या प्रवास भाड्यात किती वाढ झाली आपल्या या ठिकाणी काढायचे. आता सुरुवातीचं भाडं आपण मानलं समजा 100 रुपये भाडं होतं, 100 रुपये भाड्यावर पहिल्यांदा किती 20% वाढवले, तर मग हे 100चे 20% काढा, 20%च्या बदल्यात 100 100 100 कटले समजा, तर 20 रुपये वाढ व्हायली. मग 100 आणि हे 20 किती झाली, पहिल्या महिन्यात तिचं 120 रुपये भाडं झालं. मग पुन्हा किती व्हायली, 10% वाढ व्हायली. मग 120चे काय काढा तुम्ही, 10% काढा, टक्केच्या बदल्यात छेदात हे 100, हे 0 कटला, हे कटला, इथला कटला, इथला कटला, पुन्हा परत 12 रुपये वाढ झाली. 120 आणि हे 12 किती झाले, 132. हे दुसऱ्या महिन्यात वाढ झाली. बघा परत पुढच्या महिन्यात किती, 25% वाढ व्हायली. 132चे किती काढा, 25%, टक्केच्या बदल्यात छेदात 100. आता बघा 25 × 25 25 चौक 100, 4 1 4, 4 1 12 उरला 1, 4 1 12, म्हणजे 132 वर पुन्हा किती 33 रुपये वाढ झाली. 3 2 5, 3 3 6 आणि 1, म्हणजे सुरुवातीला किती भाडं होतं 100 रुपये आणि त्याच्यावर किती, त्याच्यावर वाढून 165 वर गेलं. 165 मधून जर आपण 100 हे मूळ वजा केले, बघा सुरुवातीला हे दोन्हीची बेरीज केली तर 165 आणि मूळ भाडं 100 आहे, हे जर आपण या ठिकाणी वजा केलं तर आपलं उत्तर किती येईल, 65% वाढ होईल. किंवा असं काढा वाटलं तर 100 वर पहिल्यांदा किती वाढ झाली, किंवा 20% झाले, 20/100, पुन्हा किती वाढ झाली 10, म्हणजे 10/100 गुणिले नंतर किती वाढ झाली की बाबा 25. बघायचं आता बघा किती मी सांगत होतो, 1 मिनिट हा, पहिल्यांदा किती 20% वाढ झाली ना, सॉरी हा 20/100 आणि नंतर 10/100 आणि परत किती झालं 25 ने वाढ झाली, ते 25 या ठिकाणी 100. आता आपल्याला सॉरी 20 तर बघा हे 100 वर वाढ व्हायली म्हणून इथं काय आलं 120, हे 110 आणि हे 125 या ठिकाणी एवढी वाढ व्हायली. आता आपल्याला सोडवायचं, हे 100 100 काय होतील, कॅन्सल होतील. बघा हे 1 0 कडला, हे 1 कडला, इथला पण कडला, इथला पण कडला, इथं 25 5 125, 25 चौक 100. आता या ठिकाणी राहिले किती 12 गुणिले 11 गुणिले 5 आणि छेदात किती राहिले 4, 4 1 4, 4 1 12
11 5 55, 55 गुणिले हे 3 केलं, 3 5 15ला 5 हातचा आला 1, 3 5 15 हातचा 1, 16, 165 म्हणजे 100 वरून किती वाढले 165 वर. तर ते पहिले 100 जर वजा केलं आपण तर किती वाढली वाढ 65% वाढ झाली. आपला पहिला पर्याय नंबर 1 आपल्या या ठिकाणी उत्तर येईल. यानंतर पुढचा प्रश्न बघा. आता काय दिले आपल्याला की -2 कंसात पुन्हा -3 गुणिले 5 अधिक 8 भागिले -2 -3 आणि पुन्हा छेदामध्ये दिलं की -6 -4 कंस बंद भागिले -7 किंवा -8. आधी अगोदर काय करू आपण पूर्ण कंस सोडून घेऊ. या ठिकाणी बघा हे वजा वजा काय होईल अधिक होईल, म्हणजे इथे येईल पहिल्या कंसात येईल -5, त्याच्यानंतर गुणिलेला गुणिले 5 अधिक 3 किती झाले 8, या दुसऱ्या कंसात 8, इथं वजा 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 अधिक परत भागिले काय होईल -5, मोठ्या संख्येचे चिन्ह या ठिकाणी छेदामध्ये वजा वजा अधिक 6 आणि 4 10, मोठ्या संख्येला वजा चिन्ह म्हणून वजा 10 येईल, भागिले वजा वजा अधिक 7 आणि 5 12, या ठिकाणी वजा 12 येईल. आपण या ठिकाणी असं पण मांडू शकतो बघा -5 गुणिले 8 छेद हे भागिले 5 आहेत म्हणून हे बघा हे भागिले -5 आणि हे याला भागाकाराचा इथं असं भागाकाराचं चिन्ह घेऊन -10 छेद हे भागाकाराचं याला भागिले चिन्ह म्हणून हे छेदामध्ये -12. या ठिकाणी असं आपल्याला सोडण्यासाठी सोपं जाईल. हे बघा हे गुणाकारात असल्यामुळे इथं गुणाकार चिन्ह असल्यामुळे वजा वजा कट होतील, 5 5 कट होतील, इथं राहतील 8, वरी वजा आहे खाली पण वजा आहे, हे वजा वजा काय होईल अधिक होईल. आता बघा इथं राहिलं 8, आता इथं जर आपण गुणाकारात चिन्ह बदललं तर हे काय होईल व्यस्त होईल, 12 वर जातील आणि हे 10 काय होईल खाली येतील. ठीक आहे, 12 8 96 छेद 10, एकावर 1 शून्य म्हणून काय होईल एक आकडा सोडून दशांश, या ठिकाणी आपलं उत्तर येईल 9.6 अधिक पर्याय नंबर 4. बघा त्यानंतर पुढचा प्रश्न काय आहे की बा एक फलंदाज 19व्या डावामध्ये 98 धावा करतो आणि त्यामुळे त्याची सरासरी 4 ने वाढते, तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी किती असेल. आपल्याला 19व्या डावानंतर विचारली, पूर्वीची काय सरासरी आपल्याला माहिती नाही. तर बघा पूर्वीची सरासरी जर आपण माहित नाही आपल्याला तर पूर्वीची सरासरी आपण काय म्हणू, समजा सरासरी बरोबर x मानली, पूर्वीची आपल्याला माहिती नाही. आणि आता एकूण किती हे कितवा डाव 19वा, त्याच्यापूर्वी किती झाले डाव झाले अगोदर 18, तर 18 गुणिले x गेले तर 18 डावातील सरासरी किती येईल आपल्या 18 डावातील येईल सरासरी आपली 18x. ठीक आहे, तर यानंतर बघा आता 19व्या डावामध्ये किती धावा काढल्या 98 धावा काढल्या, त्यामुळे त्याची सरासरी किती वाढली 4 ने वाढली. तर बघा 19व्या डावात आपल्याला काय करावं लागेल, हे 18x अधिक 19व्या डावात किती धावा काढल्या त्यांनी हे 98 काढल्या, म्हणून हे 98 अधिक करू तर डाव किती झाले 19. हे एवढं केल्याच्या नंतर त्याची सरासरी किती वाढायली हे 18 ही x आपली सरासरी कशाला मानली आपण x अधिक 4 ने सरासरी काय वाढायला लागली आपली. तर आपण या ठिकाणी याला सोडू. आता बघा हे भागाकारातली बरोबरच्या पलीकडे गेली काय होतील गुणाकारात जाते, इथं राहील 18x अधिक 98 बरोबर हे 19 x अधिक 4, 19 इथे 19x झाले अधिक 19 चौक 76, इथं राहते 18x अधिक 98. इथं बघा 19x इकडे जास्त आहे त्या ठिकाणी म्हणून हे इकडे उचला 19x हे बरोबरच्या पलीकडे गेले की वजा 18x होते, हे 76 इकडे आले की काय बेरजेतले इकडे वजा बाकी जाते. 98 मधून 76 गेले, 8 मधून 6 गेले 2, 9 मधून 7 गेले 2, इथून 19 मधून 1 लगेच राहिले तर x राहिले. तर ही फी जी आली सरासरी कधीची आली पूर्वीची आलेली आहे. तर आपल्याला हे आता 19व्या डावात त्याची सरासरी किती वाढायला लागली 4 ने वाढायला लागली, म्हणून ह्या 22 मध्ये काय करायचे 4 अधिक केले तर येईल होतं आपलं 26. तर 19व्या डावानंतर त्याची सरासरी येईल. किंवा हे असं जर आपल्याला थोडंसं अवघड वाटत कठीण वाटत असेल तर इथं बघा तिची 19व्या डावात किती 98 धावा काढल्यानंतर त्याची सरासरी किती वाढायली या ठिकाणी 4 ने वाढायली. तर हे 19व्या डाव ह्याच्यापूर्वी किती डाव झाले असेल 18 आहे का नाही. तर बघा 19व्या डावात 4 ने सरासरी वाढायला लागली. 19 गुणिले किती करा 4 करा 19 चौक 76, हे 76 धावाने समजा सरासरी वाढायला लागली. हे 98 मधून हे 76 काय करा वजा करा, 98 मधून 76 वजा करा किती येईल 8 मधून 6 गेले 2, 9 मधून 7 गेले 2, हे पूर्वीची सरासरी किती होती हे 22 होती,
आणि ह्या आता 98 10 काढल्यामुळे ही सरासरी किती वाढली, 4 वाढली. म्हणजे ह्याच्यामध्ये आधी काय करायचं, 4 अधिक केलं की आपली सरासरी उत्तर किती येईल, 26 या ठिकाणी आपलं उत्तर येईल. या ठिकाणी बघा आता पुढचा प्रश्न काय दिलाय की बाबा एका वर्तुळाचे क्षेत्रफळ हे 3 सेमी, 4 सेमी व 12 सेमी त्रिज्या असणाऱ्या 3 वर्तुळाच्या क्षेत्रफळाच्या बेरजे इतके असेल तर आपल्याला त्या वर्तुळाची काय काढायची आहे, त्रिज्या काढायची. जर वर्तुळाचं जर क्षेत्रफळ काढायचं असेल आपल्याला, तर वर्तुळाचं क्षेत्रफळ जर काढायचं असेल त्याचं सूत्र काय की बाबा पाय आर चा वर्ग या ठिकाणी. तर आपल्याला बघा आता त्यांनी काय सांगितले, पाय आर चा वर्ग समजा. ठीक आहे, आपण आता हे तिन्हीचं क्षेत्रफळ काढू. तर तिन्हीच्या बेरजे एवढं दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ आहे. तर बघा पाया आर किती, इथं पहिली 3, हे 3 चा वर्ग अधिक त्याच्यानंतर दुसरी त्रिज्या किती, पाया हे आर चा वर्ग, सॉरी आर किती या ठिकाणी आर आहे पाया आर चा वर्ग अधिक दुसरी 4 आहे पाया हे आर चा वर्ग अधिक तिसरी किती पाया 12 आहे ना, सॉरी पाया हे 12 चा वर्ग बरोबर. ह्या तिन्हीची जर बेरीज केली तर काय येईल, हे आपल्याला ह्या दुसऱ्या वर्तुळाचं क्षेत्रफळ भेटणार आहे. म्हणजे हे पाया आर चा वर्ग. आपण जर या ठिकाणी पाहिलं तर इथं पण पाय आहे, इथं पण पाय आहे, इथं पण पाय आहे. तर हे तिन्हीमध्ये हे काय निघाल, आपलं कॉमन निघाल. इथं काय राहील, वरील 3 चा वर्ग अधिक 4 चा वर्ग अधिक 12 चा वर्ग बरोबर राहील पाय आर चा वर्ग. तर बघा आता पाया 3 चा वर्ग किती येईल, 9 अधिक 4 चा 16 अधिक 12 चा 144 बरोबर राहील पाय आर चा वर्ग, हे का नाही. इथं बघा जर बघितलं तर पाय इकडे पण आहे, दोन्हीकडे सारखं आहे, म्हणजे पाय काय होईल, कट होऊन जाईल. इथं बघा 16 आणि 9 25, 25 अधिक 144 आणि इकडे राहील फक्त आर चा वर्ग. हे 5 आणि 4 9 आणि 14 आणि 2 16 म्हणजे आर चा वर्ग बरोबर काय येईल, 169. आणि हे 169 कशाचा वर्ग आहे, हे 169 13 चा वर्ग आहे. म्हणून आर बरोबर किती येईल, 13. म्हणजे आपल्या ह्या प्रश्नाचं उत्तर येईल पर्याय नंबर 3 13 सेमी या ठिकाणी उत्तर येईल. त्यानंतर बघा पुढचा प्रश्न की बाबा बुद्धिबळाच्या पटावर किती चौरस असतात. तर बुद्धिबळाच्या पटावर काय असतात, हे उभ्या लाईन मध्ये 8 चौरस असतात असे छोटे आणि ह्या आडव्या लाईन मध्ये पण किती असतात, 8 असतात. उभ्या आणि 8 आडव्या 8. जर हे जर काढायचं असेल, चौरस जर काढायचं असेल, चौकोन काढायची पद्धत वेगळी. चौरस जर काढायचं असेल तर हे बघा हे या ठिकाणी 1 2 असं असते नाही, या ठिकाणी दुसरा काढून दाखवतो वाटलं तुम्हाला. हे छोटं या ठिकाणी असं 4चं 3चं काढून दाखवतो. असं जर असेल तर हे 1 2 3 याचा करायचं 1 चा वर्ग अधिक 2 चा वर्ग अधिक 3 चा वर्ग, 3 चा वर्ग 9 अधिक 2 4 हे 1. हे या एवढ्या पटावर किती असेल, 9 4 13 आणि 1 14 चौरस असतील. आपल्याला इथं बुद्धिबळाच्या पटावर काढायचं, तर बुद्धिबळाच्या पटावर उभ्या लाईन मध्ये 8 चौरस असतात आणि 8 आडव्या लाईन मध्ये सुद्धा किती असतात, 8. तर आपल्याला 1 ते 8 चे वर्ग काढावे लागतील आणि त्याची काय करावं लागेल, बेरीज करावं लागेल. तर 1 चा वर्ग किती आहे, 1 चा वर्ग आहे 1, 2 चा 4, 3 चा 9, 4 चा या ठिकाणी 16, 5 चा 25, 6 चा 36, 7 चा 49, 8 चा 64. याची आपण बेरीज करू. बघा 4 आणि 1 5, 5 आणि 9 14, 14 आणि 6 20, 20 आणि 5 25, 25 आणि 6 31 आणि 31 आणि 9 40 आणि 4 44ला 4 हातचे आले 4, 6 आणि 4 10 आणि 3 13 आणि 2 15 आणि 1 16 आणि हे 4 20. तर या ठिकाणी आपल्या बुद्धिबळाच्या पट्टावर 204 चौरस असतील. या ठिकाणी बघा सोपं होतं. यानंतर बघा आपल्याला इथं चुकीचं पद ओळखायचं आहे. इथं बघा 15 21 24 30 32 39 51 दिसते. जर आपण या ठिकाणी पाहिलं तर 15 इथं 6चा फरक दिसतोय, इथं या ठिकाणी 3चा, परत इथं 6चा दिसतोय, इथं 2चा आहे. समजा इथं 32ला 3चा फरक झाला, इथं जर 33 घेतले परत इथं 6चा येईल, पण इकडे 51 हे वेगळे येईल, हे काही आपल्याला बसणार नाही. जर या ठिकाणी आणखी जर पाहिलं तर आपण हे 3 भाग 3 5 15 3 7 21 3 8 24 3 10 30 पुन्हा 3 1 3 3 3 9 3 1 3 3 उरले 2 3 7 21. या ठिकाणी आपण जर पाहिलं या ठिकाणी तर या 32ला आपल्याला काय होणार आहे, भाग 3 जाणार नाही, म्हणून आपलं हे 32 हे पद काय येईल, आपलं हे चुकीचं पद या ठिकाणी येईल. कारण बाकीच्या इतर सर्व संख्येला कशाने 3 ने निशेष भाग जातो, 32ला फक्त 3 ने भाग जात नाही. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय आहे बाबा,
खाली 2 विधान दिलेत आणि त्याचे अनुमान दिलेत, आपल्याला त्याचा योग्य पर्याय शोधायचा आहे. इथं काय दिले बॉस, सर्व शिक्षक कलाकार आहेत. समजा आता आपण काढले शिक्षक, ठीक आहे, हे शिक्षक आहेत आणि हे सर्व शिक्षक आहेत, सर्वच्या सर्व म्हणजे याच्यावरून एकसारखा घ्या, हे सर्व शिक्षक असे कलाकार आहेत, ठीक आहे. आणि त्याच्यामध्ये हे काय म्हणते, काही कलाकार आनंदित, कलाकार काही म्हणजे काही समजा असे घेतले, काही कलाकार कसे आहेत आनंदित. आता इथं बघा त्याच्यावर अनुमान काय दिलेलं आहे की पहिलं की सर्व शिक्षक आनंदी राहतात. बघा इथं शिक्षकाचा काही संबंध आहे त्याच्याबरोबर नाही. जर त्यांनी म्हटलं असं की काही तर हे काही कलाकार शिक्षकामधले काही आनंदी राहिले असते, आणि इथं सर्व म्हणताय म्हणून हे पहिलं विधान आपलं चूक आहे. त्याच्यानंतर दुसरं काय दिले, जे आनंदी राहतात ते सर्व कलाकार असतात. आता इथं जर बघितलं तर आपल्याला काही कलाकार आनंदित, सर्व कलाकार आहेत का, नाही, म्हणून हे दुसरं पण विधान आपलं बरोबर येणार नाही. तर याच्यावरून आपल्याला हेच काय येईल की क आणि ड हे दोन्ही विधान काय येईल, असत्य आपलं हे उत्तर येईल या ठिकाणी. आता बघा ना, नंतरचा प्रश्न काय आहे की अंकिताच्या आईचे वय तिच्या वयाच्या 2.5 पट आणि तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, तर त्यांचे एकूण वय जर 66 वर्ष असेल तर अंकिताच्या भावाचे 2 वर्षानंतरचे वय काढायचे आपल्याला. ठीक आहे, आपण काय करू आता, अंकिताला मानू समजा, अंकिताचं आजचं वय मानू आपण समजा x, ठीक आहे, अंकिता x, तिची आई तिच्या 2.5 पट आहे म्हणजे 2.5x, आणि भाऊ काय आईच्या आईचं वय भावाच्या वयाच्या 4 पट आहे. म्हणजे आता समजा आईचं वय किती 2.5x हे तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट, म्हणून ह्याला 4 ने आपण भागले, आणि ह्या तिघांची जर आपण बेरीज केली तर किती येते, समजा 66 येते. ठीक आहे, तर इथे या ठिकाणी छेद आलेले 4, हे छेद आपल्याला उडवण्यासाठी काय करावं लागेल, प्रत्येक पदाला काय करावं लागेल, 4 ने गुणावं लागेल. ठीक आहे, तर बघा आता याला 4 ने गुणलं, खाली येतो 4 गुणिले x म्हणजे 4x, अधिक याला 4 ने गुणलं तर 10x येईल, अधिक ह्याला 4 ने गुणलं तर काय होईल, याला गुणायचं नाही, ठीक आहे, याला 4 ने गुणलं तर काय समजा 10x, आणि छेद सगळ्याला काय हे समजा 2.5 गुणिले 4 छेद 4 समजा, हे 4 कटवली तर राहील 2.5, आणि ह्याला पण किती गुणावं लागेल आपल्याला, बरोबर 66 गुणिले 4. तर आपलं पुढचं उत्तर काय लिहायच्यानंतर बघा पुढं इथे येईल 4x अधिक 10x अधिक 2.5x बरोबर 66 गुणिले 4. सगळ्यात पदाला आपण 4 ने गुणलेले. आता बघा बेरीज करून घेऊ, 6 आणि 4 10 आणि 2 12. तर बघा आता 10 4 14 आणि 2 म्हणजे 16.5x बरोबर 66 गुणिले 4. या ठिकाणी x जागेवर राहील, 66 गुणिले 4 छेदामध्ये 16.5. तर या ठिकाणी दशांश नंतर एक अंक येतो, 1 शून्य मी वर देतो, हे दशांश काय होईल, कॅन्सल होईल. आता याला 5 ने भागला तर 45 40, 5 1 5 5 3 15 उरला 1 5 3 15, 33 1 33 33 दोन्ही 66, 2 गुणिले 8 8 दोन्ही 16. हे कशाची किंमत आलेली आपली, ही आलेली x किंमत. x कोणला मानले आपण, अंकिताला, म्हणजे अंकिताचं वय आलेले 16, तिच्या आईचं वय किती आहे, तिच्या 2.5 पट आहे, म्हणजे आई काय होईल, आई 2.5 पट आहे तर 2.5 गुणिले 16, 16 ला 0 हातचे आले 8, 16 दोन्ही 32 आणि 8 40, एक आकडा सोडून दशांश, म्हणजे आईचं वय किती 40 वर्ष, आणि तिच्या भावाचं किती आहे, तिच्या आईच्या वयाच्या समजा तिच्या आईचं तिच्या भावाच्या वयाच्या 4 पट आहे, म्हणून काय करायचं, तिच्या आईच्या वयाला 40 ला 4 ने भागलं तर 4 1 4 4 1 4 4 0 0, हे तिच्या भावाचं वर्ष कधीच येईल, आजचं वय, आजचे वय येईल, आजचे वय. पण आपल्याला विचारलंय कधीचं की 2 वर्षानंतरचं विचारलंय, म्हणजे ह्या 10 मध्ये जर 2 अधिक केले आपण तर 10 आणि 2 किती होईल, तिच्या भावाचं वय 12. या ठिकाणी आपलं उत्तर येईल. किंवा लक्षात घ्या, आता ते जर आपल्या लक्षात नसेल आलं तर इथं बघा, समजा अंकिताचं वय किती मानलं आपण अगोदर, x मानलो, तर समजा अंकिता 1 आणि आई किती तिच्या 2.5 पट म्हणजे ह्याचं 2.5x आहे का नाही, आणि तिचा भावाचं किती होतं, आईच्या वयाच्या 4 पट होतं समजा, आहे का नाही. हे आपण जर अक्षरात घेतलं थोडंसं अवघड जाईल. समजा अंकिता 1 वर्ष असेल तर आई किती असेल, 2.5 असेल, ठीक आहे, आणि तिचा भाऊ काढायचा आपल्याला, ठीक आहे का नाही. तर बघा आता
अंकिताचं जर आपण आता सर 2 वर्ष वय पकडलं, 2 वर्ष, तर आईचं किती येईल? 5 वर्ष येईल. ठीक आहे. आणि तिच्या भाऊ काय, समजा हे दोघंच झालं. ठीक आहे. तो वर घेतो, थोडंसं घ्यायला अडचण होईल. समजा अंकिता 2 असेल तर त्याची आई 2.5 असेल. ही अंकिता, ही आई, तिचा भाऊ. ठीक आहे. आणि जर भावाचं जेव्हा 1 वर्ष वय असेल, भावाचं जेव्हा 1 वर्ष वय असेल, तेव्हा आईचं किती असणार? त्याच्यात 4 पट, म्हणजे 4 असेल. ठीक आहे. सो इथे या ठिकाणी 5 घ्यायचं, तर 2.5 झालेले. 1 मिनिट. अंकिता जर 2 वर्ष असेल तर त्याच्या आईचं किती असणार आहे? या ठिकाणी 5 वर्ष असणार आहे. आणि तिच्या भावाचं जर 1 वर्ष वय असेल तर त्याच्या आईचं किती असणार आहे? त्याच्या 4 पट, म्हणून 4 असणार आहे. तर इथं जर आपण ह्याचा रेशो तयार केला तर जर बघा, 2 चोक 8, इथं 8 होतील, 5 चोक 20 आणि 5 एक 5. या ठिकाणी असा रेशो आपला तयार होईल. आता जर आपण हे बघा 8, 20 आणि 5 हे आपल्याला रेशो तयार झालेले असा, आणि तिघाची जर बेरीज केली तर किती येईल? 66 येईल. हे का नाही? तर आपण या ठिकाणी वरती करतो मी आता. 8 अधिक 20 अधिक हे 5 बरोबर 66. 8 आणि 20 किती झाले? 28 आणि 5 33 झाले. हे का नाही? 33 बरोबर किती आले? 66. तर सॉरी, याला x जोड आपण. तर x बरोबर काय होईल? 66 भागिले 33. 33 एक 33, 33 दोन्ही 66. किती येईल? x बरोबर 2 या ठिकाणी येईल. आहे का नाही? सगळ्या जर x जोडला आपण तर बघा, आता आपल्याला कोणाचं काढायचंय? त्याच्या भावाचं. बघा इथं भाव किती? 5x आहे. तर 5 हे गुणिले x ची किंमत 2, 5 दोन्ही 10. हे त्याच्या भावाचं कधीच वय असेल? हे आजचं वय असेल, पण त्याने 2 वर्षानंतर विचारलं. याच्यात अधिक 2 करा, भावाचं वय किती येईल? 12 येईल. असं सरळ सोप्या पद्धतीने आपल्याला काढता येते. त्यानंतर बघा, आता यानंतर आपल्याला आता काही सिटिंग अरेंजमेंटचा प्रश्न आहे. तर आपल्याला काही दिशेचा प्रश्न दिसतोय, थोडा दिशा दिसते. आता बघा, या नकाशावर जर पाहिलं तर इकडं पूर्व असतं, पश्चिम, खालती दक्षिण आणि वरती उत्तर आहे. ठीक आहे. तर आपल्याला बघा आता काय दिले, किंवा ABCDEFG हे एका भिंतीवर बसले, तो त्याचे तोंड कोणीकडे आहे? पूर्वेकडे, म्हणजे उजव्या बाजूला आहे. किती जण येतात? 7 जण येतात. ठीक आहे. आपण आता काय करू? 7 जण, एक समजा ही भिंत आहे, ह्याच्यावर 7 जण बसले. समजा 1 2 3 4 5 6 आणि हे 7 जण बसले. ठीक आहे. तर बघा इथं काय दिलं? C हा D च्या तात्काळ उजवीकडे बसला. आता समजा C आणि C वर घातला, C हा D च्या उजवीकडे, म्हणजे D वर असेल, C खाली असेल. ठीक आहे. बघा पुढे काय दिले? B हा अगदी टोकाला बसलाय व त्याचा शेजारी E, पण आपल्याला सांगितलेलं नाही की ते कोणत्या टोकाला बसलाय. मग अशा वेळेस काय करायचं? आणखी दुसरी एक आपण आकृती काढू. या ठिकाणी एक काढली. तर बघा 1 2 3 4 5 6 7. एक तर टोकाला B बसलेला आहे, एक तर खालच्या बाजूला असू शकतो किंवा वरच्या बाजूला असू शकतो. मग बघा, G हा E आणि B हा अगदी टोकाला बसला आहे व त्याचा शेजारी काय आहे? E आहे. तर मग त्याचा शेजारी E असेल तर E त्याच्या खाली इथं असेल, आहे का नाही? किंवा ही जर आकृती असेल तर शेजारी इथंही असेल. ठीक आहे. त्याच्यानंतर काय म्हणतंय? G हा E आणि F यांच्या मध्यात आहे. कोण? G. आता E असेल तर समजा इथं F आणि ह्या दोन्हीच्या मध्यात कोण असेल? G. ही आकृती आली तर काय असेल? इथं असेल F, इथं असेल या ठिकाणी G. ठीक आहे. त्यानंतर बघा पुढे काय म्हणतंय? D हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या स्थानावर आहे. बघा खालचं कोणतं? आपण दक्षिण दिशा खाली आहे का नाही? तर 3ऱ्या स्थानावर जर बघितलं 1 2 3, ही आकृती काय आपली येणार नाही. मग D हा दक्षिणेकडून 3ऱ्या स्थानावर 1 2 3, इथे येईल आपला काय येईल? D येईल. आणि पुन्हा काय दिसलं? D हा दक्षिणेकडील टोकापासून 3ऱ्या, हा हे राहिला. त्याच्या उजव्या बाजूला सलग कोण बसलेला आहे? बघा पहिल्या लाईन मध्ये D च्या तात्काळ उजवीकडे कोण आहे? C. तर मग इथे येईल तात्काळ उजवीकडे C. आणि मग राहिलं कोण यामध्ये? E. तर लास्टच्या खाली कोण असेल? E. आपल्याला प्रश्न काय विचारलेला आहे? किंवा G च्या उजवीकडे कोण बसले आहे? बघा G कुठे आपला? इथं. G च्या उजवीकडे कोण बसलेलं आहे? F. आपलं उत्तर येईल F. यानंतर बघा आता पुढचा प्रश्न, जर 2016 या वर्षीचा योग दिन मंगळवारी असेल तर त्याच वर्षी राष्ट्रीय विज्ञान दिन कधी असेल? आपल्याला याचं उत्तर काढायचं आता या ठिकाणी. बघा तर बघा आता योग दिन असतो 21 जूनला आणि राष्ट्रीय विज्ञान दिन असतो 28 फेब्रुवारीला. ठीक आहे. तर आपल्याला हे 2016 जर पाहिलं तर हे 2016 काय आहे? लीप वर्ष. ठीक आहे. लीप वर्ष आहे.
तर बघा तो 29 दिवसाचा महिना असेल. तर आता बघा आपल्याला जून पासून पाठीमागे जायचंय. तर बघा 21 जूनचा वार दिलाय, इथं दिलाय मंगळवार. ठीक आहे. तर मग आता इथं जून महिन्यामध्ये पहिले अगोदर दिवस किती झाले? 20. ठीक आहे. हे जून महिन्यात झाले. त्याच्या अगोदरचा महिना आहे मे. मे महिना असतो 31 दिवसाचा. तर पहिले 28 दिवसाला प्रत्येक वार 4 वेळा येतो. बाकी शिल्लक किती राहतात? 3. एप्रिल त्याच्या अगोदरचा महिना. एप्रिलमध्ये किती असतात? 30 दिवस. तर पहिले 28 सोडून दिले, राहते 2 शिल्लक. त्याच्या अगोदरचा मार्च. मार्च पण 31 दिवसाचा असतो. पहिले 28ला प्रत्येक वार 4 वेळा येतो, हे पण दिले. आणि नंतर राहिला फेब्रुवारी. तर आपल्याला फेब्रुवारीचं काय काढायचं की 28 तारखेचा. तरी लीप वर्ष असल्यामुळे 29 तारखेचा महिना असते. म्हणजे 29 आणि 28. 28 तारखेचा दिवस काढायचा असल्यामुळे हे 2 घ्यावं लागतात आपल्याला फेब्रुवारीचे, 29 आणि 28. त्याची आपण बेरीज करू. 3 आणि 2 5 आणि 2 7 आणि 3 10 ला 0, हातचे आले 1, 2 आणि 1 3. इथं 30 झाले. 30 आले. ह्या 30ला कितनं भागायचं? 7 न. कारण आठवड्याचे वार किती असतात? 7. 7 1 7 7 चोक 28. बाकी किती उरली? बाकी उरलेली आहे 2. 1 आणि 2 रेषा होते. इथं वार कोणता होता? मंगळवार होता. आता आपल्याला अगोदरचा वार काढायचा आहे. त्याच्या अगोदर मग मंगळवारच्या अगोदर एक सोमवार आणि हे रविवार. म्हणजे राष्ट्रीय विज्ञान दिन कोणत्या वारी असेल? तर उत्तर येईल संडे. रविवार कुठे गेला? हे या ठिकाणी रविवार आपलं उत्तर येईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा काय दिले की जर 4, 5, 8, 13, 14, 17, 22 ही मालिका जर अशीच सुरू ठेवली तर खालीलपैकी कोणती संख्या या मालिकेची राहणार नाही? आपण या ठिकाणी पाहत नाही म्हणून या ठिकाणी नाही दिलेले बघा. तर बघितलं तर पहिल्या याच्यामध्ये 4 आणि 1 5, 5 आणि 3 8, 8 आणि 5 13, परत 1चा फरक आलाय. पुन्हा 14 आणि 3 17, 17 आणि 5 22. म्हणजे थोडक्यात 1 3 आणि 5 असा आपल्याला या ठिकाणी मालिकेमध्ये फरक दिसतोय. मग आता 22 पर्यंत आलेला आहे बघा. 17 आणि 5 22. परत 22 नंतर काय येणार? आता 23 येईल समजा. ठीक आहे. इथं पहिल्यांदा 1चा फरक, पुन्हा नंतर 3चा गेला तर 26 येतील. ठीक आहे. 26 नंतर 5चा फरक घेतला तर 31 झालं. 1 3 आणि 5चा फरक झाला. त्याच्यानंतर काय होईल? आता परत 1चा फरक येईल. 31 आणि 1 32. पुन्हा 32 आणि 3 35. आणि 35 आणि 5 किती होणार? 40. आपल्या याच्या पुढे काही पर्याय नाही. तिथं काय पर्याय दिसते? 31 32 33 35. इथं बघा 31 दिसतंय, 32 दिसतंय, 35 दिसतंय. पण इथं आपल्या या ठिकाणी काही 33 दिसत नाही. म्हणून आपलं उत्तर काय येईल? पर्याय नंबर 3 या ठिकाणी. 33 हा अंक या मालिकेचा राहणार नाही. या ठिकाणी बघा पुढचा प्रश्न काय काय सांगितलं त्यांनी की बाबा हा शब्द काय वर्णमालानुसार लागले असतात तर किती अक्षराची स्थिती अपरिवर्तित राहील म्हणते. जर आपण या ठिकाणी जर ह्याला वर्णमालानुसार जर लावलं तर इथं बघा जर बघितलं तर आपल्याला डी पहिला देईल अगोदर आहे का नाही? डी येईल. परत बघा डी दोनदा दिसेल, इथं दोनदा डी येईल. त्याच्यानंतर बघा डीच्या नंतर ई किती वेळेस आहे? या ठिकाणी 2 दिसेल बघा. ही ई असा 2 वेळेस येईल. त्याच्यानंतर काय एफ एकदा आहे का नाही? एफ नंतर काय डायरेक्ट आपल्याला आय दिसते. आय किती वेळा दिसते? 2 1 आणि 2. आय घेतला आपण. त्याच्यानंतर आयच्या नंतर जर बघितलं आपण तर डायरेक्ट काय आपल्याला इथं एन दिसेल. सॉरी इथं बघा आय किती आहे? 1 2 3 वेळा आहे. सॉरी आय 3 वेळा, आपण 1 वेळा विसरलो. त्याच्यानंतर बघा एन 2 वेळा, 1 आणि 2. त्याच्यानंतर जर पाहिलं तर एनच्या नंतर डायरेक्ट आपल्याला काय टी दिसते आणि नंतर दिसते यू. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12. इथं पण 12 अक्षर आहेत. पण ते जर इथं जर आपण पाहिलं तर असे जर समजा वर्णमालानुसार जर आपण जर समजा हे अक्षरांची स्थिती जर लिहिली तर बघा आपल्या इथं जर बघितलं तर 8 नंबरला इथं पण आहे आणि इथं पण 8 आहे. 8 नंबरला आय आहे. बाकी इतर ठिकाणी काही आपल्याला बदल दिसत नाही. त्याच्यामुळे फक्त आपलं उत्तर येईल पर्याय नंबर 1च येईल. नंतर पुढचा प्रश्न बघा की सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. हे दिशेचा प्रश्न आहे. आता दिशा सांगतो पहिल्यांदा सुरुवातीला बघा. इथं असते पूर्व दिशा, इकडं असते दक्षिण, याच्या पूर्वेच्या अपोजिट पश्चिम, इथे उत्तर. उपदिशा कशा असतात? इथं असतं बघा आग्नेय, इथं नैऋत्य, इथं वायव्य, या ठिकाणी असतं ईशान्य. ठीक आहे. आता बघा सान्वी पूर्वेकडे काही अंतर चालत जाते. अंतर काही सांगितलेलं नाही. समजा आता हिस्ट्रीतला आपण या ठिकाणी सान्वी इथून निघाली समजा पूर्वेकडे, पण इथून या ठिकाणी निघाली इकडे गेली थोडंसं.
आणि काय म्हणते तिच्या डाव्या बाजूला 90 अंशात वळते. बघा आता तुम्हाला दिसेल, पुन्हा सांगतो. ही इथून जर इकडे डायरेक्ट गेलं की 90 अंश म्हणलं की ही अशी सरळ 90 मध्ये येणार. ठीक आहे. मग आता ती डाव्या हाताला 90 मध्ये वळाली, ह्या काही 90 मध्ये गेली. ठीक आहे. आता ही वर आली किती चालती, नंतर ती 50 मीटर चालते. आता ही गेली समजा इथं 50 मीटर गेली. ठीक आहे. आता तिच्या उजव्या बाजूला ती 135 अंशात वळते. आता बघा हे 90 आणि हे 90 किती झाले, खालचे 180 होतात. आता उजव्या बाजूला म्हणजे ही वरती गेली, आता तिचा उजवा हात इकडच्या बाजूने येईल. उजव्या बाजूला हे 90 आणि 1 मिनिट, हे 90 आणि आता आपले 135 म्हणजे इथं सेंटरला वळवते. ठीक आहे. 90 आणि 45, हे 90 इकडे 45 आणि इकडे 45. तर आता तिचं तोंड या बाजूला येईल समजा, तिथून म्हणजे ती अशी वळी समजा खाली आली. ठीक आहे. तर ती काय म्हणते आता पुढं, तर आणि 15 मीटर चालते समजा, ती 15 मीटर चालली इकडं. तर तिच्या डाव्या बाजूला, सॉरी इकडे काढायचं, इथून बघा ही 135 अंशामध्ये खाली आली, म्हणजे काही अशी आली किती, 15 मीटर. तर आता त्यांनी काय सांगितलं की तिच्या डाव्या बाजूला, तिच्या डावा हात इकडे आली म्हणजे तिचा डावा हात इकडच्या बाजूला असेल, हे ना. जर समजा अशी जर उभं केलं, तिचा डावा हात इथं असेल आणि हे उजवा हात असेल, तर ह्या बाजूला कोणती दिशा आहे, आपण या ठिकाणी जर पाहिलं त्या बाजूला कोणती दिशा आहे, ईशान्य. म्हणून याचं उत्तर काय येईल, पर्याय नंबर 1 ईशान्य दिशेला त्याचा डावा हात असेल.